निखिलगुणकाय नित्यनिर्धूतहेयं शुभतमतिमेयं शुद्धसौख्यपिपायं सकलनिगमगेयं सर्वशब्दाविधेयं नवजलधरकायं नमो लक्ष्मीसहायं जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वविघ्नस्वराट् तेजो वारिमृतां यथा विनिमयो यत्र स्त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। नारायणाय परिपूर्णगुणार्णवाय विश्वोदयस्थितिलयो नियतिप्रदाय ज्ञानप्रदाय विद्यासुरसौख्यदुःखसत्कारणाय वितताय नमो नमस्ते। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नौमि न्यायसुधादिवृज्जयमुनीन् श्रीपादराट्सन्मणीन् व्यासार्यान् विविधागमाब्धिविहरान् श्रीवादिराजानपि वन्दे अहं सवरान् प्रवुत्तमगुरुन् वैरब्ध्यवारानिधिं श्रीसत्यव्रतराघवेन्द्रमुनिमां सद्गोरसद्यानपां विद्यायां विबुधाचार्यं वेदज्ञानाब्धिचन्दिरं दुर्मदध्वान्तमार्ताण्डं सत्यध्यानं भजे। सत्याभिज्ञकराब्जोत्थान् पञ्चाशद्वर्षपूजकान् सत्यप्रमोदतीर्थार्यान् नौमि न्यायसुधाकृतान् शास्त्रेषु पारदृश्यानं शास्त्रज्ञेष्ठोत्सलं दीनभक्तोद्धारकम् सत्यात्मा भजे। यदर्थे राजते दुर्गा यत्कण्ठे च सरस्वती यद्धस्ते राजते लक्ष्मी नमः सत्यात्मभूतये। विद्यापीठविधातारं विद्यावारिधिचन्दिरं विद्यार्थीवत्सलं वन्दे महामहिं सद्गुरुम् आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत्तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। शुभां ध्यायन्ति ये कामान् गुरुदेवप्रसादजानितराणात्मपापोत्थान् तेषां विद्या फलिष्यति। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम् हरिः ओम् हरिः ओम्। कालची कथा आपण चिंतन केलं। कालच्या कथेनुसार आपण भगवंताचा महिमा, धर्माचा महिमा, भगवंत धर्माध्यक्ष आहे व धर्म आचरण करणाऱ्यांसाठीच भगवंत कशा पद्धतीनं सत्यम वद धर्मंचर हा हे जे ब्रीदवाक्य आहे, या ब्रीदवाक्यासाठी भगवंत किंवा या ब्रीदवाक्यावर जे कोणी आचरण करतं किंवा या ब्रीदवाक्यानुसार चालतं, भगवंताच्या आज्ञेनुसार चालतं, भगवंतानं जे आखून दिलेला धर्म आहे त्यानुसार जे कोणी वागतं त्याचाच भगवंत उद्धार करतो, याच संदेह नाही। पुढे चालून जरासंधाची कथा, द्वारकेचं निर्माण, मुचुकुंदाद्वारे मुचुकुंदाची कथा सांगायला प्रारंभ करतात। श्री पराशर उवाच जरासंधस्तुते कंस उपये मे महाबलः अयुक्तं प्राप्ति च मैत्रेय तयोर्भ्रतुहरं हरिं महाबलपरिवारो मगधाधिपतिर्बली हन्तुमभ्याययो कोपान् जरासन्धस्य यादवम्। खूप सुंदर कथा आहे, पण ही कथा जाणून घेण्यापूर्वी थोडस फ्लॅशबॅक जे म्हणतो ते करावं लागतं। काय करावं लागतं? गोकुळातून श्रीकृष्ण परमात्मा कुठे गेले? मथुरेला। मामाचा वध केला, आई वडिलांना मोकळं केलं। आता भगवंताच्या सन्निधानात आपण गेल्यावर आपल्याला इतकं सुंदर सगळं फळ ऐश्वर्य इत्यादी प्राप्त होतं, तर भगवंत जिथं आहे तिथं काय असेल याचं देखील चिंतन केलं पाहिजे। मथुरेचं स्वरूप काय होतं जेव्हा भगवंताचं चरण स्पर्श त्या मथुरेच्या धुलीकणाला, त्या रजाला, मातीला झाला तेव्हा
जयति तेधिकं जन्मना व्रजः श्रयत इंदिरा साधु तत्र हि श्रयत इंदिरा साधु तत्र हि। जयशील नामक भगवंत जयती जय नामक जयशील नामक परमात्मा वेणी माधव भगवंताचं संन्यासी स्वरूप काशीमध्ये जय यती तेधिकं खलु भगवंत म्हणतो मला ॲलर्जी झाली कशाची गोपिकांची स्त्रियांची सगळ्यांची मला ॲलर्जी झाली सगळे सारखे समोर समोर येतात ॲलर्जी झाली मी संन्यास घेणार म्हणतात यती तेधिकं असं एक व्याख्यान आहे सत्य धर्मतीर्थ महास्वामींचं ते म्हणतात जय आणि यती जय हा भाग वेगळा केला जय अक्षर प्रतिपाद्य जय नामक परमात्मा जयशील नामक परमात्मा यती तेधिकं खलु भगवंत म्हणतो मला संन्यास घ्यायचा काय घ्यायचा आहे मला ॲलर्जी झाली कशाची सगळ्या गोपिकांची किंवा सगळ्या स्त्रियांची सारखं भेटून बोलून कंटाळा आला आता मला कदर आला मी संन्यास घेतो तेव्हा भागवतकार म्हणतात भगवंता गोपिका म्हणतात भगवंता सगळा ब्रह्मांड सगळे देवता संन्यास घेऊ शकतात पण तू काही संन्यास घेऊ शकत नाही का श्रयत इंदिरा साधु तत्र हि वक्षोधिवास वृषभस्य महाविभूते तुम्ही संन्यास घेण्यासाठी तुमच्या हृदयस्थ असलेल्या लक्ष्मीला जी जागा दिली ती पहिले मोकळी करा ती करता येणार नाही त्याच्यामुळे तुम्ही काही संन्यास घेऊ शकणार नाही वेणी माधवाचं फार प्रसिद्ध वेणी गोपाल माधवाचं प्रसिद्ध मंदिर आहे काशीमध्ये त्या काशीचे स्वामी कोण आहेत तर वेणी गोपाल माधव त्यांचं दर्शन घ्या कधी काशीला गेलात तर सगळ्यांना विश्वनाथ बाबांचं दर्शन माहिती आहे प्रसिद्ध आहे त्या व्यतिरिक्त तिथं अजून प्रचंड तीर्थ आहेत ज्ञान तीर्थ तर ते आता ते ज्ञानवापीमुळे प्रसिद्ध झालं पण त्या व्यतिरिक्त गंगेच्या व्यतिरिक्त तिथं जवळजवळ 50-60 तीर्थ आहेत जर का सकाळी स्नान चालू केलं प्रत्येक तीर्थ आणि अजून एक प्रत्येक तीर्थावर आणखी आहे मी गंगेत जाऊन स्नान केलं तिथं आणि केल्यानंतर ज्ञानवापीमध्ये जाऊन फक्त प्रोक्षण ज्ञानवापीला जाऊन स्नान करायचं परत तिथं संध्या करायची परत तिथं जप तप पारायण करायचं परत पुढे जायचं असं जर का तीर्थाटन केलं तर सकाळी 4 वाजता सुरू केलं तर रात्री 10च्या सुमारास संपेल असं तीर्थाटन सध्याचे विद्यमान स्वामीजी त्यांचे पूर्वाश्रमातले वडील त्यांना मोठ्या स्वामींनी सांगितलं होते की तुम्ही काय करायचंय प्रत्येक तीर्थाला जायचं म्हणजे तीर्थक्षेत्री जायचं गावाला आणि प्रत्येक तीर्थामध्ये स्नान करून प्रत्येक तीर्थाचं आंघिक करायचं प्रारब्ध तेव्हा कुठं सर्वज्ञाचार्यांचं जगद्गुरूच आहे विनाकारण नाही झाले ना पूर्वपीठिका चांगली पाहिजे ज्यांच्या वंशी कुल धर्म राम सेवा हे सूत्र जर का चुकलं तर सगळंच संपलं आता मुख्य विषय आहे की भगवंत ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी किती ऐश्वर्य असतं कृष्णाश्रयो वसति यत्र जनोपि तत्र तत्र वृद्धिर्भवेत् किमु रमाधिपतेर्निवासे वृंदावनं यदधिवास आस सद्या माहेंद्र सत्पद सदृशम किमु तत्र पुर्याम माहेंद्र सत्पद सदृशम किमु तत्र पुर्याम माहेंद्र अमरावती कोणाची राजधानी इंद्रांची पुर्याम म्हणजे पुरी नाही नगर पत्तन त्यांच्यापेक्षाही त्या अमरावतीपेक्षा अमरावती म्हणजे आपल्या वर्धा अमरावती चंद्रावती नागपूर तिकडे जाऊ नका विदर्भामध्ये स्वर्गातलं सांगायला महाराज एक मजा आहे बरं स्वर्गात जायची सगळ्यांचीच इच्छा असते पण मरण्याची इच्छा कोणाची नसते स्वर्गात जायची
सगळ्यांची इच्छा असते, पण मरण्याची इच्छा कोणाची नसते. ज्या पद्धतीनं मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, त्या पद्धतीनं तपश्चर्या केल्याशिवाय ज्ञान प्राप्ती काही होत नाही. जर का स्वर्ग बघायचा असेल तर मरावं लागतं, मेल्याशिवाय स्वर्ग काही दिसत नाही. आणि ज्ञान प्राप्ती झाल्याशिवाय, तपप्राप्ती झाल्याशिवाय, तपश्चर्याच्या जे पुरुषार्थ आहे, जे काही पुण्य ते प्राप्ती झाल्याशिवाय काही भगवंत अनुग्रह करत नाही. त्याच्यामुळे समजून घ्या काय करावं लागेल. जर का स्वर्ग पाहिजे असेल तर देह सोडावा लागेल. ज्ञान भक्ती वैराग्य पाहिजे असेल तर स्वतःला चंदनाचा खोड समजून सहाण्यावर घासावं लागेल. स्वर्गाचंही ऐश्वर्य फिकं पडलं महाराज भगवंताच्या आगमनानंतर मथुरेमध्ये. आता मजा इथे सुरू होते. जरासंध महाराजांची कथाच फार विचित्र आहे. जरासंधांना 2 मुली, अस्ती आणि प्रास्ती. अस्ती आणि प्रास्ती नावाच्या त्या 2 कन्या, प्रचंड सुरेख देखण्यात. आणि त्या दोघींसाठी बॉडीगार्ड होते. ते बॉडीगार्ड दुसरे तिसरे कोणी नाही, महारुद्रांचे गण. महादेवांच्या बरं, महादेवाला नैवेद्य दाखवल्यानंतर प्रसाद ग्रहण करता येतो का? नाही. का? बाकीचे जे गण आहेत त्यांचे, त्या गणामध्ये भूत पिशाच देखील आहेत. नंदीच थोडीच आहे फक्त, बाकीचे पण आहेत ना. मग जे बाकीचे गण आहेत त्याच्यातले 4-5 गण हे या जरासंधानं स्वतःच्या कन्यांच्या सिक्युरिटीसाठी बॉडीगार्ड म्हणून ठेवून घेतले. जरासंधाची पूर्वपीठिका सांगायला जातो, कलीनंतर सगळ्यात मोठा अधर्म करणारा कोण आहे? जरासंध. म्हणजे महादेवाचा रावणाने तर फक्त महाराज पर्वत उचलला कैलास, यांनी तर पर्वताचे लिंग केले. पर्वत उचललं आणि पर्वताचे लिंग करणं फरक आहे. 3 लिंग केले. 3 पर्वतांना 3 महादेव समजून ते पूजत होता जरासंध. नित्य आणि महादेवांच्या प्रित्यर्थ रोज बळी. कोणाचा? एका सज्जन राजाचा. नैवेद्य कधी कमी पडू नये म्हणून कित्येक शेकडो राजांना कारागृहामध्ये डांबून ठेवलं. पूजा झाली की रोज एकाला बोलवायचं आणि शिरच्छेद करायचा. मुंडकं वेगळं, धड वेगळं. जे पडेल रक्त ते कुठं पडणार? डोंगरावर. अशा पद्धतीने उग्र तपश्चर्या करायचा. ही सात्विक झाली का तामसिक झाली? तामसिक. अशाना रुद्रदेव प्रसन्न होणार आहेत का? बर, सगळ्यात मोठे गुरु कौरवांचे कोण? जरासंध. दुर्योधन गुरुस्थान कोणाला मानायचा? जरासंध. सगळ्यात मोठा कली भक्त कोण? पण मुळात कली स्वरूप दुर्योधन, पण ज्येष्ठ होते जरासंध. जरासंध स्वतःचा पुत्र कोणाला मानायचा? आत्मज मानायचा. आत्मज शिशुपाला. उद्या कथा येणार आहे विवाहाच्या प्रसंगी. अशा जरासंधाच्या मुली अस्ती प्रास्ती. एके दिवशी दिग्विजय करत असताना कंस आले. त्या बॉडीगार्डांना मारून टाकलं आणि त्यांना पलायन केलं. आता जरासंध म्हणला की बाबा जर काही रुद्रांच्या गणांचा वध करू शकत असेल म्हणजे कार्यकर्ता आघाडीचा आहे, ह्याला आपल्या पक्षात पाहिजे, ह्याला मारून फायदा नाही, ह्याला आपल्या पक्षात घेतलं पाहिजे. आपल्या पक्षात घेतलं पाहिजे म्हणल्यावर काय आता कन्यादान करून टाका, जावाई बापू करून टाका. कशाला? तसंही पलायन केले, तसंही अपहरण केलंच आहे ना. घेऊन टाक बाबा सुखासुखी. हुंडा पण घेऊन जाय, काहीच घेऊन, सगळंच घेऊन जा, ताणच नाही. मग आता झालं कुठं?
प्रॉब्लेम, भगवंतानं कंसाला मारलं. आस्ती प्रास्ती झाल्या विधवा, वैधव्यतना प्राप्त झालं. त्या रडत रडत गेल्या वडिलांजवळ. माझ्या मुलींच्या संसाराचं वाटोळ केलं ही बुद्धी मनामध्ये ठेवली जरासंधानं. आधीच मुळात खुन्नस होतीच, त्याच्यामध्ये भर म्हणजे आगीमध्ये पेट्रोल ओतलं, इंधन टाकलं, अशातला तो प्रकार घडला. आणि जरासंध भगवंताला त्रास देण्यासाठी म्हणून या जरासंधाबद्दल कथा फार सुंदर सांगतात. रागात असतो जरासंध, स्वतःच्या राजमहालामध्ये खूप रागामध्ये असतो. नारद मुनी तिथून जात असतात, इकडे या म्हणतात, बोलवतात, तुम्हाला तुमच्या भगवंताची शपथ आहे, सांगा ऐकून श्रीकृष्ण परमात्मा किती दूर आहे म्हणून अंतरावर. नारद मुनी एकमेव असे ऋषी जे कुठेही त्यांना टोल नाका नाही. बरं, त्यांच्याकडे ऑल लोकांचा, सगळ्या लोकांचा विजा पासपोर्ट सगळे त्यांच्याकडे, त्यांना कशाची परमिटची गरज नाही, येणं जाणं करत राहतात. बघा, स्वतःच्याच प्रभूची शपथ शत्रूंना राहते. सांग भगवंत किती दूर आहे. भगवंत होता त्या जरासंधापासून लांब 101 योजन. किती? 101 योजन. नारदांनी विचार केला, ही चांगली संधी आहे भगवंताची सेवा करण्याची. 100 योजन दूर. किती? 100 योजन. किती कमी सांगितलं? 1 योजन. जरासंधानं जे रुद्रदेवाला उद्देशून तपश्चर्या केली होती, त्या तपश्चर्येतून जरासंधाला एक दिव्य गदा प्राप्त झाली होती महाराज. पण रुद्रदेवांनी आशीर्वाद देताना असा दिला होता की आज जर का गदा प्रहार केला, एकदाच प्रहार होणार आहे. त्या गदेचा प्रहार तुम्ही केला, ती गदा त्या ठिकाणी जाईल, तिचं कार्य करेल आणि परत ती कोणाकडे जाईल? रुद्रदेवाकडे. तुझ्याकडे परत कधीच येणार नाही. वन टेक, एकाच प्रहारामध्ये कार्य होणार. पण ते विचार करून करायचा म्हणे, त्याच्यामुळे त्यानं ती शाबीत ठेवली होती आणि त्यानं ती त्या गदेचा प्रहार त्यानं काढला. बरं, आता विश्वास ठेवला कोणावर? नारदांवर. नारद महाराजांनी सांगितलं किती योजन? 100 योजन. होते भगवंत किती दूर? 101. 1 योजन जास्त. गदा फेकून मारली. त्या 100 योजन दूर, 100 योजनाच्या अंतरावर जिथं गदा पडली, जिच्यावर पडली ती जरा राक्षसी. जरासंधाची कथा फार विचित्र आहे. 2 पिंडात जन्माला आले, मायबापाने फेकून दिलं, त्या जरा राक्षसीने ज्याचं संधान केलं, तिथून तो जरासंध झाला. या जरासंधानं गदा फेकून मारली. कुठं? 100 योजन अंतरावर. तिथे ती जरा राक्षसीने, जिच्यामुळे हे जरासंधाचं म्हणजे नाव पडलं जरासंध. स्वतःच्या आईला पालन पोषण करून वाढणाऱ्या दाई मालाच मारून टाकलं नव्हतं, ते पातक वेगळं. हे पातक तर होतच होतं, अधिक ते पातक. मी त्याच्यामुळे म्हणलं भगवंत घात लावून बसलेला असतो. 1 योजन दूरच बसला होता घात लावून. घात लावून बसणे म्हणजे काय? सिंह किंवा वाघ शिकार लगेच करत नाही, संयम ठेवतात, दबाव ठेवतात. स्वतःवर धीर, प्रचंड धीर पाहिजे. एका ठिकाणी शांत बसतात. आपल्या टप्प्यामध्ये शिकार आली. घात लावणं म्हणजे काय? सोपं उदाहरण देतो.
चक्रव्यूह हे घात लावलेलं होतं. अभिमन्यूला पहिलेच मारलं नाही, पहिल्याच टप्प्यात मारलं नाही, आधी खेळवलं, खेळवत आतमध्ये आणलं आणि जेव्हा पक्क झालं की आता हे त्याच्यातून बाहेर पडू शकत नाही तेव्हा घाव घातला. अगदी तसंच आहे, भगवंत देखील असा खेळवतो. आता याच घडा भरलाय, पुंडलिक घाडा फोडतो भगवंत. भगवंताला काय घेणं ते नाही घड्यामध्ये काय. भगवंताचा धर्म एकच, अधर्म केला द्या दंड, सळो की पळो करो सोडो, काहीच ठेवत नाही भगवंत, तेच केलं. मला आता झालं असं, अजूनच खवळला जरासं. नारद मुनी निघून गेली. कशाला थांबायचं बाबा, अडकून गिडकून टाकलं तर. आधी शपथ आली त्या, भगवंत तू ज्याची उपासना करतो त्याची शपथ आहे, सांग कुठे परमात्मा. सांगितलं 101 योजन दूर होते, सांगितलं 100 योजन. का धर्मात चलंपा नाही धर्म, भगवंताची सेवा करायची ती केली. असं असताना आता मजा अशी की अजूनच राग आला. मग एक काम करा म्हणे, त्या हे चतुरंगी सेना घेऊन निघाले मथुरेच्या दिशेने. मथुरेच्या दिशेने निघाल्यावर मथुरेच्या बाहेर आले, तंबू उभारले, युद्धासाठी सज्ज झाले. युद्धासाठी सज्ज झाल्यावर विंद आणि अनुविंद दोन मंत्री पाठवले जरासंधाने भगवंताच्या मथुरा नगरीमध्ये. त्या मथुरा नगरीचे राजे आता कोण होते? उग्रसेन. आणि त्याच्यामध्ये लिहिलं, पत्र फार सुंदर आहे, मी अत्यंत दुर्बल आहे, बलवानांमध्ये बलशील असलेल्यांमध्ये तूच एकदम सर्वश्रेष्ठ आहे. हे जर का मला आधी माहिती असतं तर मी माझ्या मुलींचा अस्ती आणि प्रास्तीचा विवाह तुमच्याशीच केला असता. याला म्हणतात छळ, किंवा याला म्हणतात छळ नाही म्हणता येणार, धोका. धोका कसा करावा शिकायचा असेल तर जरासंधाकडे शिकावं. अफजल खानाने तर केला. माझ्या मते अफजल खानाने जरासंधाचे पुस्तक वाचले म्हणून पाठीमध्ये घाव घातला. काय केलं? भगवंताला लाडी उडी लावायले, झाडावर चण्याच्या झाडावर चढवायले. भगवंताला चढवायला सुरू केलं त्यांचं काहीच राहणार नाही. यांना कळलं आम्हाला माहित नव्हतं की तुम्ही एवढे मोठे बलवान आहात, कंसाचा वध केला. हे जर का आधी माहिती असतं तर अस्ती प्रास्तीचा विवाह कोणासोबत लावला असता? तुमच्यासोबत. आता एक प्रार्थना आहे, तुम्ही एकदा आम्हाला दर्शन द्या, आम्ही तुमचं आदरातिथ्य करू, पूजन करू आणि आम्ही निघून जाऊ, म्हणजे आम्ही आमच्या कर्मासाठी मोकळे. भगवंत देखील त्याच्यावर फार हास्यास्पद उत्तर देतो. हो का, तुम्हाला माहितच नव्हतं काय? बरं झालं माहित नव्हतं, आता माहित झालं ना. असं म्हणजे शालीतून जोडे मारणं काय असतं. आजकाल शालीतून जोडे म्हणले की आपल्याला पुणेरी माणसं आठवतात, पण भगवंताने काही कमी केलं नाही. या ठिकाणी टिंगल टावाळी करून उत्तर देऊन हास्य करणं, व्यंग करणं, आलेल्या राजपत्राचा आदर टिंगल टवाळी करून पाठवून दिला. अजूनच खवळला जरासंध आणि शेवटी युद्धाला प्रारंभ होतो. युद्धाला प्रारंभ होत असताना समोर उग्रसेन युद्धामध्ये असतात. जरासंध आणि उग्रसेन कोण आहे? व्याही. कसे? उग्रसेनाचा पुत्र कोण? कंस. उग्रसेनाचा पुत्र कोण? कंस. कंसाचे सासरे कोण? जरासंध. बरोबर का? याहीच म्हणतात ना.
नाही, एक टाइम माझं चुकू शकते, लग्न झालेल्यांचं चुकत नसतं. लक्षात ठेवावं लागते बाबा, नाही तर काही मिळणार नाही. हास्य मजा सोडून, परंतु बघा ना, त्याच्यामुळे म्हटलं महाभारतासारखं ग्रंथ नाही, कुटुंबांमध्येच लागले सगळं कुटुंबांमध्ये लागले, कुटुंबाच्या बाहेर काहीच नाही, सगळं सातबाऱ्यासाठी लागले. उतारा सगळा आमच्या नावावर पाहिजे याच्यासाठी लागलेले ते भांडण. आणि महाभारतासारखी नीती नाही. उग्रसेन त्यांचा मुलगा कंस, त्या कंसाच्या पत्नी अस्तिप्रास्ती, त्या अस्तिप्रास्तींचे पिता जरासंध, म्हणजे कंस, त्या कंसाचे सासरे जरासंध, त्या जरासंधाचे जे कोण, कंसाचे पिता उग्रसेन. जरासंध म्हणतात बघून उग्रसेन, अरे म्हाताऱ्या पापी नीच, स्वतःच्या मुलाची हत्याचा कट रचणाऱ्या, दूर होय माझ्या डोळ्यापासून. असा कसा नीच जन्माला आला असेल, त्याच्याशी अपशब्द महाभारतामध्ये स्पष्टीकरण येतात. श्रीकृष्ण परमात्मा व जरासंध यांचं युद्ध प्रारंभ होतं. प्रचंड प्रमाणामध्ये युद्ध होतं. नंतर जरासंध व बलराम दादा यांचं युद्ध होतं. आणि याच युद्धादरम्यान आपल्या सगळ्यांचे लाडके महाराष्ट्र प्रमुख एकलव्य यांची एंट्री होती. आपल्याकडे फार सुंदर टेक्निक महाराज, कर्णासारखा दानशूर कोणी नाही, त्याच्यासारखा विद्वान कोणी नाही, एकलव्यासारखा गुरुनिष्ठ असलेला कोणी नाही, आणि भीमदेवासारखा, भीमसेन देवासारखा नुसता खादार कोण नाही. ही आपली मराठी माणसांची बुद्धी आहे महाराज. झाली कशामुळे, कोणी केली? टीव्ही सिरियल. काय माहिती एकलव्याबद्दल? अंगठा कापून दिला. अंगठा कापून देणं महत्वाचं आहे का बुरुजावरून उडी मारणं महत्वाचं आहे? अंगठा तर कोणी कापून देते, अंगठा कापल्यावर मरत नाही माणूस. इतकं सज्जन नाही आपला अंगठा की कापल्यावर लगेच मरत. अंगठा कापल्यावर मनुष्य मरतो का? एखादा अवयव, अहो तसं जर का असतं तर गँग्रीन झालेल्या माणसं जागेवर मरायला पाहिजे होते. एकलव्य आहे कोण? त्यांची पूर्वपीठिका काय? एकलव्याबद्दल सांगतो, कर्णाबद्दल विचार. कर्ण महादानी 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 महादानी. राजसभेमध्ये द्रौपदी मातेचा अपमान करणारा कोण होता? 5 पतींची पत्नी कोण आहे? जेव्हा असा प्रश्न विचारला दुर्योधनानं, तेव्हा काय सांगितलं? वैश्य. अपमान केला. असं असताना तो श्रेष्ठ कसा असू शकतो? मला आश्चर्य वाटतं की आपले आणि हे फक्त इकडेच आहे बरं, युपी मध्ये पण कोणी कर्णाला भाव देत नाही. युपी मधले देखील ब्राह्मण कर्णांना भाव देत नाहीत. जे विद्वान आहेत ते तर कधीच भाव देत नाही. भाव म्हणजे काय, त्याला जास्त गुणगान करतच नाही. त्याचं काय करणार? कोणतरी होता नीच असं म्हणून मोकळ. सूर्यपुत्र एका काही संबंध नाही, अधर्म केला त्या अवतारामध्ये, त्याला आम्ही मोजणार नाही, ते आमचा आदर्श असूच शकत नाही. ही भावना. आणि आपल्याकडे भावना फार विचित्र आहे टीव्ही सिरियल मुळे. दुसरं एकलव्य, भक्ती अकबर. लहानपणीपासून लेकराला आपण एकलव्याची गुरुनिष्ठ आहे. कोण एकलव्य माहिती? ऐका. क्रोधमन नावाचा दैत्य, त्यांचा अधिपती. तो अधिपती कसा आहे? भगवंताचा द्वेषही करत नाही, भगवंताचा द्वेषही करत नाही, आणि भगवंताचं समर्थनही करत नाही. सगळ्या दैत्यांना आम्ही काय करतो? आमच्या घरामध्ये राहायला जागा देतो. आम्ही दैत्यांना आमच्या घरात राहायला जागा देतो. आम्ही म्हणत नाही की आम्ही तुमच्या सोबत आहे. आम्ही म्हणणार नाही आलेल्या अतिथींना की आम्ही तुमच्या सोबत यात्रेत यायलो, तुम्ही यात्रेला जा, आम्ही तुम्हाला राहायला जागा दिली, तुम्ही या यात्रेला जा, अन्यथा नका जाऊ. गेला तरीही आमचं काही म्हणणं नाही.
नाही गेलात तरी आमचं काही म्हणणं नाही, तुम्ही आमच्याकडे थांबू शकता. अशातला प्रकार या क्रोधीमान नावाच्या दैत्याचा. तो क्रोधीमान नाम दैत्य एकलव्य. आपण एवढं एकलव्य करतो, काहीच नाही हो. भगवंत देखील युद्धाला समोर नाही आला एकलव्याच्या. भीला नाही, एकलव्याची पात्रता नव्हती. प्रद्युम्नाच्या 2 झापडीमध्ये 2 चापटा. झापड म्हणजे खरंच झापड आहे. मी पहिल्या दिवशीच काहीतरी आपला तो विषय निघालता, कानाखाली मारणे, तो शब्द प्रयोग आहे. तू बर असं भीमसेन देवाला आहे, कर्ण चिडवाय. काय नीच म्हणजे काय? तू बर याचा अर्थ काय? केस दाढी मिशा नसलेला व्यक्ती, केस दाढी मिशा नसलेला टकला व्यक्ती, त्याला तू बर असं म्हणलेलं आहे. चिडवतोच ना आपण. नारायणाचं नारा करतो किंवा नार्या करतो. भीमसेन देवाला प्रचंड पिळदार अशा मिशा होत्या. महाभारतात वर्णन आहे भीमसेन प्रचंड अशा पिळदार, मस्त राजपुती मिशा असल्यासारख्या, अशा पिळदार टोकदार धारदार मिशा, दाढी, केस. सिंहासारखी दाढी होती महाराज, सिंहासारखी, वाघासारखी नाही. काल परवा शेतामध्ये गेलतो, जरा बघितलं गाजर मस्त झाडाला लागली होती महाराज. गाजर झाडाला लागतात का जमिनीच्या खाली लागते? सिंहाला दाढी आहे का वाघाला दाढी आहे? ऐकणारे ऐकायला, सांगणारा सांगायला. मजा अशी आहे की तू बर म्हणलं, स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेत होते महाराज. चुप्पट धोंडा मारला. भीमसेन देवाच्या एका मुष्टी प्रहारात कार्यक्रम संपत होता हो. पण नाही, हा माझ्या अनुजाची शिकार आहे म्हणून सोडून देतो तुला, जा. प्रत्येक वेळेस रणांगणामध्ये यायचं, 2 फटके मारले की पळून जायचं. पार रणांगणाच्या युद्धातून बाहेर जात होते, वापस येत नव्हते. आणि जेव्हा वापस आले तेव्हा असं, माझ्यामुळे ते भिवून पळाले, माझ्यामुळे भिवून पळाले. अरे काय खोट्या टिंगली हाकायच्या. आपण हाकतो ना मोठ्या टिंगल. नाही, मी ते काम केलं असतं, पण ते काका आले होते ना, त्यांनीच केलं, नाही तर मीच केलं असतं. जाऊ द्या, म्हातारा माणूस आहे म्हणून सोडून दिला. अरे काय म्हातारा माणूस आहे म्हणून सोडून दिलं? बाप माणूस होता तो. बाप माणसाच्या नादी लागल्यावर लेकराची हालत काय होते? महाभारत त्याच्यामुळे चिंतन सांगितले. भगवंतानं प्रद्युम्नाला स्वतःच्या उदरातून बाहेर काढलं, युद्धासाठी प्रेरित केलं, युद्ध झालं. बलराम दादांनी काय युद्धाचा प्रसंग आहे महाराज. जेवढे राजे रजवाडे जरासंध महाराजांसोबत आलते, सगळे जरासंधाचा जय जयकार करतच आलते. अर्थात महाराज अंगावर फक्त कौपेन ठेवली तेवढंच नशीब, लंगोट ठेवली तेवढंच नशीब. रथावरचे पताके, भाले, झेंडे, चिन्ह सगळं चुराडा. आहो, अंगावरचे कपडे फाडले, भगवंताला काही ठेवलं नाही. महावस्त्र हरण केलं. तुम्ही द्रौपदी मातेचं करता का? आता इथं आम्ही तुमचं करतो. अंगावर रक्तबंबाळ, जरासंध रक्ताच्या उलट्या करत, सगळं खालचं पितांबर रक्तानं भरलेलं, चिखलानं मागलेलं, उलट्या करत तिथून पळाले. भगवंत म्हणतात राहू द्या युद्ध थांबा, सोडून द्या. कशासाठी हो भगवंता? कशामुळे सोडून दिलं? नाही, हे आता जातील. ज्या पद्धतीनं भारत तालिबान किंवा आतंकीवाद्यांना तिथं घरामध्ये जाऊन ठोकतो, पण समूळ मारतो का? समूळ मारतो? कधीतरी ऐकलं पाकिस्तान आपल्या ताब्यात नाही? का मारत नाही? ह्याच्या मागचं स्ट्रॅटेजी अशी आहे. मोदी महाराज फार विद्वान आहेत हो, आपले प्रधानमंत्री फार विद्वान आहेत. महाभारताचं अध्ययन आहे, बरं खरंच अध्ययन आहे बरं त्यांचं. नाही तर माणूस एवढा खेळू शकत नाही. नाही तर मग अहो, शत्रू म्हणजे 1000 शकुनी मेले असतील तर एक जन्माला आला मोदी, असं शत्रू म्हणते.
जोक नाही ना. भगवंतानं जरासंधाची दैत्यांना समूळ का नाही मारलं याचं कारण आहे. आता ते जातील घरी, मलमपट्टी करतील. परत भगवत द्वेषी, भगवंताच्या भगवत भक्त द्वेषी, भगवत तत्वचिंतन द्वेषी जे सगळ्यांची सभा, सगळ्यांना परत जमा करा. भगवंत म्हणे काय, एकदाचा तो सुपडा 1800 वहीमध्ये एकदाच होऊन जाऊ द्या. तोपर्यंत परत कोणी राहिले असतील खास खळग्या कोपऱ्यातल्या, त्यांना धष्टपुष्ट होऊन येऊ द्या. ते तामसिक लोक बोकडाला बळी द्यायच्या आधी चांगलं खाऊ घालते, नंतर मोठा भंडारा लावल्यासारखा टिळा लावतात, नंतर कापते. भगवंत म्हणतो सर म्हणे आता काय खायचं, खाऊन पिऊन सगळी मलमपट्टी सगळ्या जखमा भरू द्या, सगळ्यांच्या सभा बसू द्या आणि एकदाच 1800 वहिनी सेवेचा कार्यक्रम होऊन जाऊ द्या. काय व्हायचं ते एकदाच धर्मसंस्थापनार्थाय संभव आम्ही योग्य योग्य परत परत यायला नको, एकदाच काय येऊन जातो. महाभारत काय सांगतं की बाबा धर्म आणि धर्मासाठी, धर्म आणि धर्मासाठी राहायचं, धर्म आणि धर्मासाठीच मरायचं. प्रद्युम्न उदरातून बाहेर काढतात. बलराम दादाचं युद्धच फार विचित्र आहे महाराज. पहिले नांगरानं काय मारतात, नांगर हातातून खाली ठेवलं, दगडच घेतात, दगडच मारतात. जरासंध आणि बलराम दादांचं जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा पर्वतावरचे दगड खाली पडू लागले, झाड उन्मळून पडले. त्रैलोक्यामध्ये भीतीचं वातावरण सुरू झालं. दोघांनी एकमेकांवर प्रहार केला, दोघं मूर्छित झाले. एवढी ताकद होती दोघांमध्ये. एक शेष, दुसरा हा जरासंध. दोन्ही सामान्य नाही, दोन्ही कट्टर माणसं, दोघांची क्षमता प्रचंड. एकमेकांवर असे प्रहार केले, असे घात केले, बघायचं काम नाही. मूर्छित परत जागृत अवस्थेत झाले. बलराम दादांनी सळो की पळ करून सोडलं. जे दिसल ते जसं दिसल तसं मारलं. शेवटी पळून गेले. परत प्रद्युम्नाला स्वतःच्या उदरामध्ये जागा दिली आणि युद्ध संपवलं. आता प्रॉब्लेम असा की हे परत मारायला येणार म्हणून गोमंतक पर्वतावर निघून गेले भगवंत. गोमंतक म्हणजे आहे कुठं नेमकं सांगा तरी. गोवा नावातच अवघड आहे सगळं. गोमंतक प्रदेशामध्ये भगवंत आणि त्या भगवंताच्या लीला आघात आहेत. पर्वतालाच आग लावली जरासंधानं. भगवंत आहे इथं कळाल्यावर भगवंतानं पर्वतावरून उडी मारली तेव्हा कित्येक योजन खाली अर्धा पर्वत गेला. महाभारतात स्पष्ट वर्णन आहे तसं. आणि तिथून भगवंत द्वारकेच्या समुद्राच्या काठी आला आणि तिथे नगरी निर्माण करायची म्हणून ठरवलं. ती नगरी निर्माण केली, त्याला आपण कुशस्थली असं म्हणतो. कुशस्थूलो गुणभन्निर गुणो महान. हे कुशस्थली म्हणजे काय? कुशस्थूलो म्हणजे द्वारका. द्वारका नगरी निर्माण करणारा तो परमात्मा कुशस्थूलो गुणभन्निर गुणो महान. एका शब्दाचा अर्थ जर का चिंतनाला घेतला तर फार दिवस नाही, आयुष्य कमी पडेल. कुशस्थूलो, कुशस्थली द्वारकेला म्हणलं. आता द्वारकेला कुशस्थली म्हणलंय म्हणल्यावर द्वारका नगरी, त्या द्वारका नगरीमध्ये सकल देवता अधिष्ठित अलंकृत सगळ्या राजसभा इत्यादी. वायुदेवांना निजदूत म्हणलेले. त्या वायुदेवांनी सुधर्म नावाची एक मुख्य अशी सभा निर्माण केली आणि ती सभा भगवंताच्या चरणी समर्पित केली. काय नव्हतं त्या द्वारकेमध्ये? 16,108 पत्न्यांसाठी, राण्यांसाठी 16,108 वेगवेगळे राजवाडे होते.
अतिथी कक्ष वेगळा, लोकांना राहायचा कक्ष वेगळा. ध्वजा 52 गजनी फडके राज, सोनानी नगरी द्वारिका. गुजराती मध्ये भजन. 52 गज उंच ध्वजा ज्या राज्याची फडकायची, जे राज्य समग्र सोन्याचंच होतं. आपल्याला सोन्याची नगरी एकच आठवते, लंका. जेव्हा होती आपली लंका तेव्हा रामराय आठवते, तोपर्यंत काही आठवत नाही. बरं, लंका लंका म्हणतात. लंकेचा महिमा माहितीये का? लंकेचा महिमा असा आहे की त्या लंकेमध्ये कितकाले लोक येऊ द्या, जागा अपुरी पडत नाही. क्षेत्रफळाच्या दृष्टीनं महाराष्ट्रापेक्षाही लहान आहे लंका. महाराष्ट्रापेक्षाही लहान आहे. त्या लंकेमध्ये आजही तो वरदान, ते वरदान आहे ब्रह्मदेवाचं. कितकाले लोक येऊ द्या, ती जागा कमी पडत. भगवंताच्या द्वारकेच्या आजूबाजूला खार पाणी आहे, द्वारकेमध्ये गोड पाणी आहे. भगवंत, त्याच्यामुळे म्हणलं भगवंतासारखा सिव्हिल इंजिनियर कोणी नाही. स्फटिकाचे छत, नवरत्नांचे दरवाजे, अत्तराचा सडा, उद्यान इत्यादी सगळे वेगळेच हो. त्याची ते गिनतीच नाही. कितकाले उद्यान, कितकाले प्राणी संग्रह. भगवंतासारखं व्यक्तिमत्व नाही. संगीतकार आहे, शिक्षक आहे, गायक आहे, काय नाही त्यांच्यात. कायनेटिक इंजिनियर. कायनेटिक इंजिनियर म्हणजे काय सांगू शकता का कोणी? व्हॉट इज मेन बाय कायनेटिक इंजिनियर? गती. गतीला स्वतःच्या अधीन ठेवणारा सुदर्शन चक्र. त्याची गती सांगू शकतात? सुदर्शन महाज्वाला कोटी सूर्य समप्रभा अज्ञान अंधसमे. अंधकाराचा नाश करणारा आहे तो. अंधकाराचा नाश प्रकाश करतो. प्रकाशाचा वेग किती आहे सांगू शकत नाही. प्रकाशाचा वेग किती आहे? विष्णू मार्गम प्रदर्शक. त्या सारखं फिरणाऱ्या वेगवान, अत्यंत वेगवान, गतिशील असलेल्या त्या सुदर्शन चक्राला स्वतःच्या अधीन ठेवलंय. म्हणजे किती मोठे कायनेटिक इंजिनियर आहे. मनुष्य म्हणून बघत असाल भगवंताकडे तर असं बघा ना, मग कळते आपण कोण आहेत. मनुष्य म्हणून जरी बघायला गेला तरी शेवटी रिझल्ट एकच लागणार आहे, गॉड, भगवंत. जाऊन समर्पितच होणार तुम्हाला. कुशस्थूलो गुणमंदिर गुण महान. भगवंतानं निर्माण केली द्वारका. द्वारका निर्माण नुसती नाही केली, मथुरेतल्या सगळ्या लोकांना इकडे आणून टाकलं. इकडे आणून त्यांना स्थलांतरित केलं. काय केलं? त्या जरासंधाचे सारखे अटॅक चालू होते, आक्रमण. पुलवामा झाला, त्याच्यानंतर तुमचा कुठला श्रीनगरचा झाला, बागलकोट झाला, इत्यादी 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 सारखे अटॅक जसे होतात तसे ते करत होते जरासंध महाराज. तसं होऊ नये म्हणून स्थलांतरितच करून टाकलं. अशा ठिकाणी गेले जिथं कोणीच जाऊ शकणार नाही. पुढे चालून जरासंध आणि त्यांच्या सोबत कालयवन नावाचा राक्षस. भगवंत जेव्हा द्वारकेतून बाहेर येतात परत मथुरेमध्ये, तेव्हा कालयवन नावाचा राक्षस जरासंध भगवंताच्या मागे सोडतो. भगवंत म्हणतात याचा काहीतरी कार्यक्रम करावा लागतो. कालयवन हा रुद्रदेवांच्या वरदानाने अवध्य होता. असं असताना मुचुकुंदाच्या गुफेमध्ये भगवंत जाऊन लपतात. आता मुळात मुचुकुंद आहेत कोण हे कळलं पाहिजे. मुचुकुंद दुसरे तिसरे कोणी नाही. रघुवंशातले एक राजे, चक्रवर्ती सम्राट. त्रेता युगामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे, रामरायांच्या आधी. त्रेता युगापासून ते झोपत होते.
त्रेता युगामध्ये देव असुर संग्रामामध्ये देवतांच्या पक्षाच्या वतीने युद्ध करून देवतांना विजय प्राप्त करून देणारे राजे म्हणजे कोण? मुशकुंद. नंतर तुमचे प्रश्न चित्ते युद्ध झालं, विजय प्राप्त झाली, जयशील रूपी परमात्म्याचा अनुग्रह झाला, विजय रूपी परमात्म्याचा अनुग्रह झाला. देवतांनी विचारलं काय पाहिजे बाबा, वरदान माग. मला थकवा आलाय, मला गाढ निद्रा आली. वरदान मागितलं तर काय? निद्रा. जाऊन गुफेमध्ये झोपले. आता प्रॉब्लेम असा झाला, आपण एक टाइम कृतज्ञ होत, देवता कृतज्ञ होत नाही, एवढं लक्षात ठेवा. मुलानं हात जरी माईचा झटकला मायबापाचा, तरी मायबाप मुलाचा हात झटकत नाही. मायबापाची काळजी मुलानं नाही घेतली तरी मुलाची काळजी मात्र मायबाप शेवटच्या श्वासापर्यंत घेतात. उदाहरण द्यायचं असेल तर धुंदुकाईची कथा घ्या समजून. वडील वनात जाताना देखील म्हणतात काळजी घ्या, आई प्राण सोडताना देखील म्हणते काळजी घ्या. विहिरीमध्ये प्राण टाकला नाही, जाताना काय म्हणते? काळजी घे बाबा, जमलं तर चांगल्या मार्गावर लाग, तुझं कल्याण हो, असा आशीर्वाद देऊनच दिला ना प्राण. एक टाइम आपण कृतज्ञ 100% कृतज्ञ होतो. आपण काय सगळे आतापर्यंत प्रत्येक गोष्टीचं कृतज्ञता समर्पण केलंय, करू पण शकणार नाही. मायबापाचं कृतज्ञता शक्यच नाही. त्याच्यातून पाय उतार होण्यासाठी एक टाइम वडिलाच्या ऋणातून पाय उतार होता येते संन्याशाला, आईच्या ऋणातून पाय उतार होतो. संन्याशाला स्वतःच्या आईला नमस्कार करणंच आहे, धर्मशास्त्र आहे. वडिलाला नमस्कार नाहीये, आईला नमस्कार सांगितलाय संन्याशाला. आई समोर आली तर आईला देवाचं निर्माल्य, तुमच्या संस्थान पूजेत जे काही देवाचं निर्माल्य असेल ते तिच्या पदरामध्ये टाकून नमस्कार करायचा संन्याशाला. वडिलाला नमस्कार नाहीये. का नमस्कार आहे आईला? 9 महिने 9 दिवस पोटामध्ये सांभाळलं ना. संन्यासी जरी असला तरी देह दिलाय, त्याच्यामुळे संन्यास प्राप्त झाला, त्याच्यामुळे अनुष्ठान करायला. देहाच जर का गर्भ पोटामध्ये घेऊन घेतलाच नसता तर केलं काय असतं? कशाचा प्रणव महामंत्र, कशाचं काय? कृतज्ञता ह्याच्याबद्दल मी मागे बोललो, कथाही सांगितली. कृतज्ञता मोठा गुण आहे, कृतज्ञता महादोष आहे. देवतांमध्ये कृतज्ञता नाहीये, मनुष्यांमध्ये पदोपदी आहे. मुचुकुंदांनी काय मागितलं? काय वरदान मागितलं? गाढ निद्रा. झोपी गेले गुफेमध्ये जाऊन. गुफेमध्ये जाऊन झोपी गेल्यावर सगळे देवता परेशान झाले. एवढी यांनी आपली मदत केली आणि वरदान काय मागितलं? झोपेचं. याच्यानंतर गती काय अवघड गती आहे. निद्रा हे तामसिक वृत्तीचं प्रतीक आहे. निद्रा, झोप ही तामसिक आहे. आता लगेच आयुर्वेदाकारांचे उदाहरण देऊ नका की 8 तास झोप पाहिजे, 4 तास झोप पाहिजे, 7 तास झोप पाहिजे. झोप ही तामसिक वृत्तीचं प्रतीक आहे. जर का झोप तुम्ही म्हणता आपल्याला येते, हिमालयामध्ये अनेक साधू संत आहेत जे झोपतात का 12 महिने 18 काळ? त्याच्यामुळं शेवटी धर्मशास्त्राला न्याय द्यावा लागला. स्वामी त्वं गृहरे तवानुचरणा प्राणा शरीरं गृहं पूजा देवशीयोपभोगन रचना निद्रा समाधी स्थिती. आणि हसण्याचा हा विषय नाहीये, गंभीर विषय. आपल्याला साधं टीव्ही सिरियल बघता बघता झोप येते. बरं, आवडतीचा विषय चालू आहे ना टीव्ही सिरियल, तरी पण झोप लागते. का लागते? जर का तुम्हाला परमार्थामध्ये आसक्ती नाहीये, टीव्ही मध्ये आसक्ती आहे, होणार सुमी या घरची, माझ्या नवऱ्याची बायको, किशना या, अजून कोण कोण असेल त्याच्यामध्ये आपल्याला माहिती असते की काय झालं काय नाही, शनायानं झाडू काढलं का नाही, टेबल पुसला का नाही, बघतोच का नाही. कसं हसू आलं सगळ्यांना एकदम.
पण हेच जर का विचारलं की जरासंधाची कथा भीमसेन देवांनी किंवा धर्मराजाला भगवंताप्रती अविश्वास का उत्पन्न झाला जरासंधाच्या वधाच्या प्रसंगी झालता करू? अच्छा, मग वध कशामुळे झाला? राजसूय यज्ञाच्या प्रसंगात दरम्यान हा वध करणं अनिवार्य होतं, नाही तर यज्ञ झाला नसता. हे माहितच नाही ना आम्हाला. का नाही? इंटरेस्ट नाही महाराज, सोडून द्या, कशाला कथा सांगता. बरं, ज्याच्यात इंटरेस्ट आहे ते तुम्ही टीव्ही सिरियल बघताना देखील कधी कधी थकवा येतो आणि तुम्ही झोपतात. पण ती जे देखील निद्रा तुम्ही समाधी स्थिती म्हणून समर्पित करत नाही. किती जणांनी रात्री झोपताना आई वडिलांचा आणि भगवंताचा घरातल्या देवघराच्या समोर जाऊन नमस्कार केला, कृतज्ञता समर्पण केलं की बाबा आजचा दिवस दाखवला, तुझा आभारी आहे, उद्याचा दिवस माझ्या हातात नाही. रात्रीतूनच भगवंतानं श्वासाची तुकडी बंद केली तर करता काय? नळ बंद करून टाकला, श्वसन नलिका बंद केली. रात्रीतूनच आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम. बरं, हे देखील म्हणायला तुम्ही नाही आम्ही जातो आमच्या गावात, हे देखील दुसऱ्याला ते पण बॅनरवर नाही तर ते पेपरमध्ये निधन वार्तेमध्ये एका कोपऱ्यामध्ये साईडला. बरं, असं काही मोठं कामही केलं नाही की अख्ख्या पेपरवर तुमची बातमी येईल. असं आपलं कर्तृत्व आहे का की अख्ख्या पेपरवर फक्त आपलीच चर्चा चालत? असं कर्तृत्व नाही, तसं व्यक्तिमत्व नाही. मग तसं व्यक्तिमत्व, तसं कर्तृत्व कधी घडलं? जेव्हा ज्ञान असेल. ज्ञानच नाही. ज्ञान मी म्हणत नाहीये की तुम्ही सिरियल बघू नका, तुम्हाला काय करायचंय करा, पण 1 तास आयुष्यातला भोजनाच्या प्रसंगी जे करतात लोक ते करा ना. की बाबा थोडी चर्चा प्रतिचर्चा होऊन जाऊ दे की. इतर वायफळ चर्चा करत आहोत ना, त्याच्यापेक्षा करा ना चर्चा प्रतिचर्चा, काय होणार आहे? मुचुकुंदांची कथा आहे. देवतांना चिंता लागली होती हो मुचुकुंदांची. तामसिक मागितलं ना, निद्रा तामसिक वृत्ती आहे. अर्धा आयुष्य झोपेत काढायला मनुष्य. मी 100 वर्ष 120 वर्ष 125 वर्ष जातच नाही, 40 वर्षाची गॅरंटी नाही. आत्ताच अटॅक घेऊन माणसं चालले तर युरियाने युक्त असलेलं अन्न तुम्ही खाताय, मी खातोय. शुद्ध अन्न आहे का? तुमच्या पंची किंवा माझी पंची 104 103 102 101 असे वर्ष जगल्या. सध्याचा व्यक्ती, सध्याचा सजीव तितके वर्ष जगत तरी आहे का? 40 वर्ष जर का, किंवा आपण 40 नको महाराज, फारच कमी बोलला, थोडं जास्त होईल, 60 नाही 70 वर्ष जरी धरलं तरी त्या 70 वर्षामागे 70चे निम्मे किती झाले? 35 वर्ष आयुष्य झोपेत काढायला का नाही? एवढं तर मान्य करा, रात्र अर्धी झोपेत जाते. बरं, 6 तास झोप सफिशियंट आहे, 8 तास किंवा 10 तास झोपते पोरं, 10 तास झोपते रविवारी. काय म्हणणं आहे तुमचं? सूर्योदयाच्या आधी नाही उठलं तर दीर्घ आयुष्य. उत्तमा तारकोपेता मध्यमा वृत्त तारका धमा सूर्य सहिता प्रातः संध्या त्रिजामता. ग्रंथानं सांगून दिले ना, ग्रंथ सांगून टाकतो. तारांगण डोक्यावर असताना संध्यावंदन करणं हे उत्तम आहे. धार्मिक दृष्टीने नाही सांगत आहे ग्रंथ. पुण्य पाप घाला बाजूला, सध्या साईडला ठेवा, त्याची काही गरज नाही. दीर्घ आयुष्य प्राप्ती करून घ्यायची असेल तर सकाळीच ब्रह्ममुहूर्ती 3ला उठलंच पाहिजे. 3-4 वाजता, फार फार तर 4. अर्ध्या तासाच्या आत तुमचं दिनचर्या आटपून घ्यायची. शौच आदी विधी, दंत धावनादी विधी. ते झाल्यानंतर 4:30 पर्यंत स्नान करून, बस थंडगार पाण्यानं स्नान सांगितले, बोरच्या. काय महाराज आधी हिवाळा यायला परत असं सांगायला. आपलं कसं आहे, उन्हाळ्यामध्ये थंड पाणी, पावसाळ्यामध्ये कोमट पाणी, हिवाळ्यामध्ये गरम पाणी. मग होऊन बसते बीपी, लो बीपी, हाय बीपी. अहो, साधा बर्फ किंवा एखादं फळ फ्रीज मधून बाहेर काढल्यावर त्या हाराची किंवा त्या भाजीची किंवा त्या फळाची जी अवस्था होते ना, का होते? टेम्परेचर, आपण म्हणतो ना, रेफ्रिजरेटरचं टेम्परेचर बरोबर सेट करा.
अहो ते निर्जीव आहे, तुम्ही तर सजीव आहे. ताप आला 1-2 डिग्री वाढला तर तुम्ही हा 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 करता डॉक्टरकडे जाता. टेम्परेचर तुमच्या बॉडीचं वाढत नाही का? आपलं धड पाण्याची आपली नियुक्ती चांगली नाही. आपण शुद्ध पाणी कुठलं आपल्या देहासाठी सात्विक आहे हे आपण ओळखू शकत नाही. देवाला काय ओळखणार? तुम्ही तुमच्या देहाची काळजी घेत नाही. देह, त्या देहरूपी घरामध्ये, मनरूपी मंदिरामध्ये भगवंत राहतो आणि त्या घरालाच अस्वच्छ ठेवायचं. भगवंत कशाला राहील तिथं? काही गरज नाही भगवंताला. निद्रा कमी करा असं म्हणत नाहीये मी, कारण की त्याचे दुष्परिणाम देखील खूप असतात. कारण की प्रत्येक जण कामाला जातो, कष्ट करतो, परंतु एक अनुसंधान करा झोपताना की बाबा हीच आमची समाधी अवस्था आहे, जी काय आहे ती झालेली सेवा तुमच्या चरणी समर्पित भगवंताला. तरी किती जणांना माहिती की आपण फुकटचा एक जप करतो, कोणी दीक्षा न देता करतो. हंस किंवा सोहम, श्वास घेताना हम आणि सोडताना स, त्यालाच अद्वैती पक्ष म्हणतात की हम सोहम 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 असा जप करतात. त्यालाच द्वैती पक्ष म्हणतात हंस 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 रूपी परमात्म्याचा जप करतात. हे फुकटचा जप पण श्वास घेताना हम आणि सोडताना स, फक्त रात्री झोपताना एवढंच म्हणायचं. झालेला जप, झालेली सेवा तूच करून घेतली, तुझ्याच प्रेरणेने झाली, झालेली सेवा तुझ्या चरणी अर्पण. चालता चालता जो फुकटचं पुण्य आहे व्याजावरचं, हे देखील नकोय आपल्याला. तोंड उघडून समर्पण म्हणायला काय अडचण आहे? या मुचुकुंदाबद्दल सगळ्या देवतांना चिंता झाली होती. काय मागितलं? निद्रा. निद्रा ही तामसिक आहे, सात्विक नाहीये निद्रा. सगळेजण भिवून शेवटी भगवंताच्या चरणी जातात. भगवंता काहीतरी करा, काहीतरी गती द्या चांगली. तेव्हा भगवंत म्हणतात चिंता करू नका, ह्याच्या हाताने चांगलं कर्म करू. या निद्रेतून देखील यांच्याकडनं धर्माचरण करून घेतो. काही ग्रंथकार रामायणाची मी म्हणल्याप्रमाणे 109 ते 110 रामायण उपलब्ध आहेत. त्याच्यापैकी एका रामायणामध्ये असं वर्णन येतं की श्रीरामचंद्र हे मुचुकुंदांच्या दर्शनासाठी त्या गुफेमध्ये गेले होते, पण उठवलं नाही, फक्त लांबून दर्शन घेऊन वापस माघारी गेले. काल यवन हा भगवंताचा पाठलाग करत असतो. भगवंताचा आणि कालयवनाचा जे युद्ध होतं, त्या युद्धामध्ये कालयवन हा मूर्छित होतो आणि भगवंत ते रणांगण सोडून निघून जात असताना कालयवन शुद्धी घेतो. बघतो काय, भगवंत रणांगण सोडून पळताय. रण छोड, रण छोड, भगवंताचं नाव. वो ऐसे नहीं छोड़ते रण. जब वो रण छोड़ते हैं तो अस्तित्व में वो सामने किसी को रण पे खड़ा रहने के काबिल नहीं छोड़ते हैं. त्यांनी रण सोडलं, त्यांच्या मागे कालयवन गेला. जर का रणात ठेवलं असतं तर निदान बघण्याच्या तरी लायकीचे राहिले असते, निदान देह तरी राहिला असता. कालयवनाच्या गुफेत गेले, क्षमा करा, मुचुकुंदाच्या गुफेमध्ये गेले भगवंत. काही कथाकारांच्या मते भगवंतानं स्वतःच्या अंगावरचं पितांबर असलेले एक वस्त्र त्या मुचुकुंदाला पांघरलं आणि काही कथाकारांच्या, काही व्याख्यानकारांच्या मते भगवंत मुचुकुंदाच्या तिथे त्याच गुफेमध्ये एका ठिकाणी लपून बसले. कालयवन आले, बघितलं झोपलेल्या त्रेतायुगातली हाईट, ते देह, तशी ती देहयष्टी त्रेतायुगातली, ते झोपलेत मुचुकुंद महाराज. जोरात लात मारली आणि ते नाव उठवलं. उठवल्याबरोबर डोळे उघडले, उघडल्याबरोबर भस्मसात झाले. भस्म एवढंच राहिलं आता. योग्यता
भगवंतानं बरं निद्रा तामसिक म्हणले, तथापि त्या निद्रेतून देखील धर्माचरण घडून घेण्याची क्षमता कोणाची आहे? भगवंताची. तामसिक वृत्तीचं वरदान मागितलं मुचुकुंद महाराजांनी, तथापि भगवंत भक्ताला सोडत नाही, भक्तवत्सल आहे हे दाखवून दिलं भगवंतानं. ठीक आहे बाबा, तू थकलास, ठीक आहे, तू निद्रा मागितलीस, तुझं प्रारब्ध, पण तुझं प्रारब्ध बदलण्याची ताकद माझ्यात आहे हे भगवंताला दाखवून दिलं. त्याच्यामुळं आपण म्हणतो ना आपलं प्रारब्धच वाईट लिहिले नाही, लिहू द्या ना, किती वेळा वाकडे लिहायचंय ब्रह्मदेवाला, ते लिहू द्या कपाळावर. पण गुरूंचा आशीर्वाद रूपी स्टॅम्प, हस्तरूपी स्टॅम्प एकदा डोक्यावर पडला, स्टॅम्प बघितला का सगळ्यांनी, शिक्का उलटे अक्षर असतात, उलटे असतात, किती वेळ वाकडे उलटे लिहू द्या ना, एकदा गुरूंचा शिक्का रूपी हस्त डोक्यावर पडला, सगळं सरळ होते. सरळ होत, व्हावंच लागतंय, हो होते ना, व्हावंच लागतंय. गुरु तरी त्याला कोण मारी, काय भीक मागे मनाची आलेली सद्गुरु सारिका असला पाठ ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरु. गुरुच्या कृपेमुळे उद्धार होतो याचा संदेह मनामध्ये बाळगू नका. मुचुकुंद महाराज सामान्य व्यक्तिमत्व नव्हते, ज्यांच्या घरामध्ये पुढे चालून भगवंत जन्माला आले ते वंश तर काही साधा नव्हता. पण मागितलं काय वरदान हे महत्वाचं, मागितलं काय? निग्रह. आपण काय मागतो, आपण काय करतो? मी हे म्हणत नाही की झोपू नका, म्हणण्याचा उद्देश किंवा आजच्या चिंतनाचा उद्देश असा आहे की झोप तुमच्या अधीन पाहिजे, तुम्ही झोपेचा नाही ना. झोप तुमच्या अधीन पाहिजे, तुम्ही झोपेच्या नाही. एवढी तुमचा एवढा धाक पाहिजे त्या निद्रेला. 2:30 म्हणलं की 2:30 वाजता झोप जायचं आणि 3 म्हणलं की 3 वाजताच उठायचं. 30 मिनिटात निद्रा तुमची पूर्ण व्हायला पाहिजे, असा धाक पाहिजे. नाही तर ती निद्रा काय करायची? रेल्वे स्टेशन मध्ये बसलो, रेल्वे मध्ये चढलो. नाही महाराज, माझ्यासोबत प्रसंग घडलेला. तिरुपतीला मागच्या वेळेस, ह्याच्या आधी जेव्हा गेलो तेव्हा रेल्वेमध्ये रेणीगुंटाच्या पुढे रात्रभर झोप नाही, काही नाही. आता उजाडले, सगळं झाले, प्रचंड थकवा, बॅग थोडं वजन होतं. बसल्या जागेवर मला झोप लागली. ती गाडी तिरुपतीच्या पुढे येतात, चंद्रगिरी इत्यादी त्या दिशेला खाली जाते. सगळे उतरायले, 5 मिनिटाचा फक्त होल्ट आहे त्या गाडीचा. माणसानं उठवलं, अरे आ गया पंडितची चलिये तिरुपती, म्हणून जमलं. नाही तर मला वापस यायला गाडीमध्ये. याच्यातून मी एक शिकलो, निद्रा तिच्या हातीन आपण असता कामा नये, आपल्या अधीन निद्रा पाहिजे. त्याच्यासाठी काय करायचं करा, कसं करायचं करा. थकवा आला, आमचे गुरुजी इतके परम कृपावान आहेत. आमचे विद्यागुरु आचार्य पंडित श्री देशपांडे आचार्यचे नाव घेऊन गुरुजींचा क्षमा मागतो, आणि नाव पंडित दामोदर आचार्यचे. पाठाला मला कधी झोप येत नाही, पण अभ्यासाच्या वह्या पुस्तकं काढल्या किंवा पाठाला बसलं की मला झोप येते. प्रत्येक विद्यार्थ्याचं तेच असतं. आणि पाठाला बसता बसता कथा रंगायची, चिंतन रंगायचं, आणि रंगलं की झोप लागायची. मग आचार्याची पाठ थांबायची, झोप लागली, ठीक आहे थोड्या वेळ झोप. कधी रागवलं नाही, समजून घेतलं. पण एकदा जर का पाठाला बसलो, एकादशीच्या दिवशी जर का पाठ सांगायचा, अच्छा एखादी अख्खी कथाच घ्यायची का, जरासंधाचा जन्म तेवढं अख्खी कथा घ्यायची का, किती अध्याय असो, 10 असो का, जे काय असं काहीतरी 600 700 400 श्लोकांचा अध्याय होता. पहिल्या श्लोकापासून 400व्या श्लोकापर्यंत सगळं तत्वचिंतन सकाळी 7 ला सुरू केलं, संध्याकाळी 5 वाजता पाठ संपला. नॉन स्टॉप दन 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 सगळ्या कथा उडवल्या. एकही कथा सांगितली, सगळ्या कथा सांगून मोकळे झाले एका दिवसात, निर्जला. ते पण
शेवटी हालत अशी झाली, रामाची सीता. पहिला श्लोक सुंदर झाला. शेवटी कथा कळाली. शेवटच्या श्लोकाची पहिला श्लोक का तो आठवत नाही. पाठ झाला पण एकाच दिवसात एवढा कडेला लावला. पण आनंद वाटला. नाही, ही देखील आपल्यात क्षमता आहे. ही आपल्याला वाढवायची आहे क्षमता. आणि अजून आहे प्रारब्ध. प्रारब्ध हे आपल्या हातात आहे. भगवंत फक्त तुम्ही भरलेल्या पैशावरचं व्याज बघतो, तुमचं क्रेडिट बघतो. क्रेडिट किती आहे तुमचं क्रेडिट? 800, 600, 700. कर्ज देताना व्याज जर का कमी करायचं असेल तर तुमचं क्रेडिट चांगलं पाहिजे असं म्हणतात ना. इन्कम टॅक्स क्लिअरन्स लागतं, क्रेडिट चांगलं लागतं. क्रेडिट जर का 400, 500 असेल तर व्याज जास्त बसतं. क्रेडिट जर का 840, 850, 900 असेल तर व्याज कमी भेटतं. आणि बँक उलट तुमच्या मागे लागते, घ्या कर्ज, घ्या कर्ज, घ्या कर्ज म्हणून. अगदी तसं तुमचं पुण्य बलवान असेल तर भगवंत परत पुढचा जो जन्म देतो त्या जन्मामध्ये अधिक पद्धतीत धर्माचरण, ज्ञान, निष्ठा, भक्ती, अद्भुत गुरु आणि त्या गुरुद्वारे अद्भुत असा दिव्य उपदेश प्रदान करतात. आपली योग्यता वाढवतात ते गुरु. त्या योग्यतेच्या सामर्थ्यावर जेव्हा आपल्याला आपला चरमदेह, चर्म नाही म्हणत आहे, चरमदेह, शेवटचा देह, मोक्ष प्राप्तीचा, मोक्ष प्राप्तीच्या आधीचा देह, तो देह जेव्हा आपल्याला प्राप्त होतो त्या देहामध्ये आपल्याला गुरु प्राप्त होतात. आपल्याला असंप्रज्ञात समाधी स्थिती ते प्रदान करतात. तिथून आपल्याला मोक्ष प्राप्त होते. सोपं नाही हो हे. जेवढं ऐकायला चांगलं वाटायला ना तेवढं सोपं नाही. आता हे झालं क्रमाचं, मोक्षाच्या. परवा दिवशी सांगतो लयाचं, कथा सांगतेच्या दिवशी. ते पण फार अवघड आहे, सोपं नाहीये. लय काय असा वन टेक असा शॉट नाही की आला प्रलय झालं सगळं मोकळं. तसं नाहीये. जेवढी सृष्टी आहे, जसा उतरता क्रम आहे, वरतून भगवंतापासून खाली पायऱ्या उतरत आल्यात ना, तसाच चढता क्रम आहे नाशाचा. एक एक जण एक एक देवतांच्या हृदयस्थ लुप्त होत जातात. या मुचुकुंद महाराजांच्या कथेमध्ये आणि त्या जरासंधाच्या कथेमध्ये एकलव्याची देखील कथा येते. हे मी सांगितलं. आपले काय म्हणतात स्लॅम बुक किती जणांना आठवते? स्लॅम बुक आठवत असेल ते, म्हणजे जे तुम्हाला आठवत असेल स्लॅम बुक, स्मरण पुस्तिका. स्मरण पुस्तिका 10वी नंतर ते आता लास्ट बॅच प्राय आमचीच होती 2015-16. नंतर स्लॅम बुक बघता आली नाही आणि नंतर कोणी बघितली नाही. स्लॅम बुक मध्ये तुमच्या मित्राचा फोटो, त्याचा घरचा पत्ता, त्याचा कॉन्टॅक्ट नंबर इत्यादी सगळी त्याची माहिती असायची. त्याला काय खायला आवडतं, काय त्याला प्यायला आवडतं, त्याचा आचार विचार काय, ते सगळं त्याच्याबद्दल खाजगी त्याची माहिती त्याच्यात असायची. आणि आपली माहिती त्याच्या पुस्तकात असायची, त्याच्या पुस्तिकेमध्ये त्याची माहिती. अशा पद्धतीत ती स्लॅम बुक वापरायची. त्या स्लॅम बुक मध्ये एक कक्षा असायची की त्याच्यामध्ये तुमचं फ्रीडम फायटर, तुमचा मोटिव्ह, तुमचं ध्येय काय आहे, गोल. सेकंड, तुमचे आवडतीचे हिरो, नायक, नायिका, आणि तुम्ही ज्यांना तुमचा आदर्श मानतात ते. असे ते 4 कॉलम असायचे. मला जी पत आठवते, माझ्याकडे अजून ती एक स्लॅब बुक पडलेली आहे घरी, जशाच तशी. आपला आदर्श मराठी माणसांचा कोण? मी मुद्दाम मराठी म्हणतोय, मी स्वतः मराठी. परत एकदा सांगतोय कारण की युट्यूबला टाकायचं म्हणून मी कोणता ते म्हणतो. मी स्वतः महाराष्ट्रीयन आहे, मराठवाड्यातला कट्टर मराठी. आपला आदर्श कोण? कर्ण.
कित्येक बरं आपल्याकडे विशेष करून मराठवाड्यामध्ये जास्त लोक कर्णाला चांगलं समजतात. हे बरोबर आहे का चुकीचे ते सगळ्यांनाच माहिती, मी का त्याच्याबद्दल जास्त बोलायला जात नाही. आपला आदर्श पाहिजे कोण, आपले आदर्श हवेत कोण आणि करतोय कोणाला? आदर्श शब्दाची व्याख्या सांगायला दर्श इतकी आहे आदर्श हा. ज्याचं दर्शन घेतल्यानंतर आपण काहीतरी चांगलं व्हावं असं वाटतं त्याला आदर्श म्हणावं. किंवा सोपं गोष्ट न सांगता ज्यांच्या आचरणातून आपल्याला मार्गदर्शन मिळतं, सोपा अर्थ, ज्यांच्या आचरणातून किंवा ज्यांनी आचरण केल्यामुळे त्यांच्या स्वतःच्या एखाद्या व्यक्तीच्या स्वतःच्या आचरणामुळे दुसऱ्या व्यक्तीला जर का प्रेरणा भेटत असेल त्याला आदर्श व्यक्ती म्हणावं. असं असताना कर्ण हा आदर्श असू शकतो का? पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, एकलव्य हे आदर्श कसे असू शकतात? हा खूप मोठा प्रश्न आहे. बरं, मूळ स्वरूप एकलव्याचं. बरं, जो व्यक्ती रणांगणातून पलायन करतो तो व्यक्ती आदर्श कसा असू शकतो? इकडे दाखवलं मी अंगठा कापला, नंतर अनेक दीक्षा घेतल्या, पण युद्ध प्रसंगी रणांगणातून पलायन केलं तर तो व्यक्ती हा आदर्श असू शकतो का? मी जर का म्हणलं एखादा सैनिक रणांगणातून पळून गेला चालू युद्धातून, ते माझा आदर्श आहे, तो माझा, तर लोक हाणतील मला. जर का युद्ध प्रसंगातून भारतीय सैनिक पळून जातो तर त्याला देशाचा गद्दार मानले भारतीय सैनिकांना. काय म्हणले? भारत देशाचा गद्दार. आणि त्याच्या सोबतचे लोक त्याला गोळ्या घालून मारू शकतात, एवढी पावर आहे त्यांच्याकडे, आपल्या सैनिकांकडे. असं असताना रणांगणातून पळून जाणारा, भगवंताची निंदा करणारा, जे कोणी भगवंताची निंदा करतो त्याचा विरोध न करणारा व्यक्ती हा कधीच आदर्श असू शकत नाही. मग तुम्ही म्हणाल महाराज लेकरांना कथा कुठल्या ऐकवायचं ते सांगा. एकलव्याची नाही तर कोणाची ऐकवायची? एकलव्याची कथा न ऐकवता श्रवण बाळाची ऐकवा. बरं, एकच कथा कित्येक दिवस घोटायची, ती नका सांगू. रामायणाची सांगा. पिता पुत्र, तुम्हाला गुरु शिष्याची सांगायची ना, रामांची आणि वशिष्ठांची सांगा. तुम्हाला गुरु शिष्याची, सांदीपनी ऋषींची आणि भगवंताची सांगा. गुरु शिष्याचीच कथा सांगायची आहे ना. द्रोणाचार्यांची आणि परशुराम भगवंताची सांगा ना. महाराज आम्हालाच माहित नाही, आम्ही सांगा ना. आम्हालाच कथा माहिती नाही तर आम्ही कुठून सांगावे? वेळ आपण देत नाही धर्मासाठी. धर्म रक्षती रक्षित, हा परत तुम्ही मूळ पदावर येतात. धर्माचं रक्षण केलं तर धर्म तुमचं रक्षण करेल. धर्माचं रक्षण मुचकुंद महाराजांनी केलं, धर्माने त्यांचं रक्षण केलं. धर्माध्यक्षानं बरोबर निद्रेत असले तरी देखील त्यांच्याकडनं पुरुषार्थ घडून आणला. अधर्म, त्या अधर्माचा संहार करून घेतला. ही ताकद धर्माध्यक्षाची. नुसतं आपल्या स्वतःच्या नावासमोर अध्यक्ष, फलाना संस्थानाचा अध्यक्ष, ढेपल्याना संस्थानाचा, काय अध्यक्ष? अध्यक्ष एकच आहे. त्या अध्यक्षानं जर का थोडस डोळे असे केले तर केदारनाथचा प्रलय महाराज. प्रत्येकाच्या ओळखीत कोण ना कोणतरी कृष्ण अर्पण झालेलेच तिथं. त्या प्रलयाच्या प्रसंगी फक्त विचार करा, 2013 12-13 त्याच टप्प्यात, त्या 2-3 वर्षात रावणाच्या प्रसंगी अंगठा थोडासा दाबला होता तर चेपला होता रावण कैलासाच्या खाली. महादेवाने फक्त पापणी अशी केली, अशी पण नाही केली, स्वतःच्या या भुवया फक्त थोड्या अशा तिरक्या बघितल्या असते, एवढं सगळं झालं. पाय ठेवला असता तर काय झालं असतं? कुठल्याही परिस्थितीत कसंही आशेवच्यामध्ये तीर्थाटनाला जातो आपण. तीर्थ जीडीपी आपल्यामुळेच वाढेल ही भावना आहे बरं आपली. काय माहिती का, आम्ही तीर्थयात्रेला जातो
त्या तिथल्या तीर्थक्षेत्रावरच्या देवांवर आम्ही उपकार करतो, आमच्यामुळे तीर्थयात्रा तीर्थक्षेत्र चालतं, आम्ही जीडीपी वाढवतो, ही आपली भावना आहे. आम्ही देवांवर उपकार करायला चाललो, देव आमच्यावर उपकार करत नाही, ही भावना आहे. जीडीपी वाढवण्यासाठी आम्ही चाललो. आज ही भावना आहे का नाही? तीर्थक्षेत्र कमी, पर्यटन क्षेत्र जास्त झाले. साधू संतांना तिथं जाताना संकोच होतो, संकोच. महाराज संकोच, अनुष्ठानाला बसता येत नाही. शिखांच्या गुरुद्वाऱ्यामध्ये डोक्याला काही न बांधता जाऊन दाखवा, तलवार काढ. त्यांची भाषा तलवारीनं सुरुवात होती. मुसलमानाच्या त्या मस्जिदीमध्ये डोक्याला जाळीदार पांढरी टोपी घातल्याशिवाय जाऊन दाखवा, धक्के मारून बाहेर काढते. तुमच्या ख्रिश्चनांच्या चर्च मध्ये पूर्ण कोट ब्लेझर इत्यादी न घालता जाऊन दाखवा, बाहेर ढकलून देते. स्त्री असेल तर त्यांचा पूर्ण झगा आहे, झगा घातला पाहिजे, त्याच्याशिवाय एंट्री नाही. काळा झगा मिळतो त्यांचा, काळा झगा घालून आतमध्ये जावं लागतं. पण आमचंच एकमेव असा हिंदू धर्म आहे महाराज की आमच्या मंदिरामध्ये नग्न अवस्थेत जरी आलं तरी आमचे धर्मगुरू शांत बसते, तरी आमचे ब्राह्मण देवता शांत बसते. आणि जर का ब्राह्मण देवतानं सांगितलं की बाबा समग्र अंग भरून वस्त्र घालून या, त्या ब्राह्मणाला काही कळत नाही, त्या ब्राह्मण आम्हाला असं म्हणलं त्याच्यामुळे आम्ही उद्यापासून मंदिरात जाणार नाही, ही भाषा आपली आहे. धर्म संस्थापनार्थाय वेळ अजून नाही आली. भगवंत इतकी शाश्वत येणार नाही, त्याच्यामुळे सहन केल्याशिवाय पर्याय नाही. पवित्रता, पावित्र्यता मनाची पण, देहाची पण आणि तीर्थक्षेत्राची पण. एक खूप मोठं उक्ती आहे, अन्यत्र कृतं पापं तीर्थक्षेत्रे विनश्यति, तीर्थक्षेत्रे कृतं पापं वज्रलेपो भविष्यति. सध्या किती जणांच्या आयुष्यावर, काळजावर, प्रारब्धावर वज्रलेप झाला सांगायची गरज नाही महाराज. भगवंताच्या दर्शनाला एक लक्षात ठेवा, मंदिरामध्ये जर का खरंच जात असाल, विठ्ठलाच्या इमानदारीनं सांगायलो, ब्राह्मण आहे म्हणून सांगायलो, जर का भगवंताच्या मंदिरामध्ये तीर्थक्षेत्रावर जात असाल तर खाली काष्टा घाला, शिवलेले अंडरपॅन्ट इत्यादी काही न घालता काष्टा घाला, अंगावर ब्रह्मवस्त्र घ्या, उपवस्त्र, आणि भगवंताचं नामस्मरण करत जावा. आतमध्ये जास्त पुण्य भेटेल. लोक बघतील परग्रहवासी आलाय, त्यांचा तो निज धर्म आहे बघणं. पण आपला धर्म आपण सोडू नका. भगवंताला अपेक्षा काय? भगवंत बघतो कोणाला माहिती का? हजारो लाखो भक्तांमध्ये एका धर्माचरण करणाऱ्या भक्तासाठी भगवंत उभा टाकलाय तिथं. एका भक्तासाठी. योगी 28 एका भक्तासाठी उभा आहे. जगन्नाथपुरीमध्ये त्या सिंह द्वाराच्या समोर गरुड स्तंभ आहे. त्या गरुड स्तंभापासून भगवंताचं दर्शन घेतलं तर ते निज दर्शन आहे. समोर जाऊन तुम्ही दर्शन घेता, गोविंदा करता, जय जगन्नाथ जय जगन्नाथ जय जगन्नाथ करता, त्याच्याने भगवंत प्रसन्न होतो नाही होत तो विषय वेगळा. भगवंताची नजर त्या गरुड स्तंभापाशी स्थित असलेल्या भक्तावर जास्त आहे. भगवंत स्वतःच्या भक्ताच्या हातून अधर्म होऊच देत नाही. आणि जर का ठरवलं याचं पतनच करायचं तर मग भगवंत पतन केल्याशिवाय सोडत नाही. तीर्थक्षेत्रामध्ये जाताना जर का कधी पंढरपूरला जायचा प्रसंग आला तर भगवंताच्या स्वरूपाचं चिंतन करा. तिरुपतीला जायचा प्रसंग आला तर मराठी व्यंकटेश कथा जर का माहिती असेल कशी आहे ती आठवत लाईनीमध्ये लागा. जगन्नाथपुरीला जायचा प्रसंग आला तर सुभद्रेचा विवाह प्रसंग आठवा, भगवंताची लीला आहे. द्वारकेला जायचा प्रसंग आला तर भगवंत श्री कृष्ण परमात्मा कसे राजे होते, कसे मार्गदर्शक होते ते आठवा. हस्तिनावती दिल्लीमध्ये जायचा प्रसंग आला, कुरुक्षेत्राला जायचा प्रसंग आला, अहम वैश्वानरो भूत्वा गीता, सगळी गीता आठवा, भगवद्गीता. बद्रीनाथाला हरिद्वाराला जायचा प्रसंग लागला
तर साक्षात श्रीमद भागवताचे श्रोते आणि वक्ते आठवा आणि तिथून पुढे फक्त आणि फक्त नाम संकीर्तन करत बद्रीनाथाची यात्रा करा. सगळं ध्यान भगवंताचं एकत्र करा. तिथं कोण माता, कोण पिता, कोण भ्राता, कोण सखा, काहीही संबंध नाही. मी आणि माझा भगवंत, मी, माझे गुरु, माझे भगवंत हे त्रिकूट जवळ ठेवा. नंतर तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. पण आपली कथा तशी नसतेच. आपली कथा असते की बाबा थंडी खूप आहे, कुठल भर स्वेटर, घोंगडे, मफलर. स्वतःच्या वजनापेक्षा जास्त महाराष्ट्र बॅगीच वजन असते. साधी एक थंडी आपल्याला सहन होत नाही तर भगवंताचं तेज कधी सहन व्हावं. कोळसा जर का अंगावर उडाला तर दोनदा आगबाबू आपण करतो. साधा चटका सहन होत नाही देहाला. भगवंताचं तेज कधी सहन व्हावं. आणि आपण त्या भगवंताबद्दल बोलतो जे अनंत तेजांनी युक्त आहे. अनंत तेजांनी युक्त सूर्याला प्रकाशमान सूर्यनारायण आहे. सूर्याचं अस्तित्व ज्यांच्यामुळे ते, तर त्यांचं तेज केवढं असेल प्रखर, त्यांचं ज्ञानाचं तेज किती प्रखर असेल. अशा हा भगवंत अधर्म होऊ देत नाही. धार्मिक आणि धर्माचरण भगवत भक्त असलेल्या सज्जनांच्या हातून भगवंत कधीच अधर्म होऊ देत नाही. परीक्षा अवश्य बघतो पण नापास करत नाही. परीक्षा त्याचीच बघितल्या जाते जो परीक्षेला बसतो, जो पुस्तक विकत घेतो आणि जो नुसतं विकत घेतलेलं पुस्तक पूजेसाठी दसऱ्यापुरतं मर्यादित न ठेवता त्याचा अभ्यास करतो. त्याच्यामुळे मुचुकुंदांची कथा, जरासंधांची कथा, द्वारकेची निर्मिती अशी ही सगळी आजची कथा आहे. आजच्या कथेतला एकंदरीत सार फक्त सांगतो. सार एवढाच आहे, धर्मानुसार राहावं. पहिला मुद्दा काय मागावं याची बुद्धी पाहिजे, ज्ञान पाहिजे. भगवंत झाले प्रत्यक्षाने मागितली 2 कोटी रुपयाची रोल्स रॉयस कार, काय फायदा. कधी असं झाले का एखादा श्रीमंत व्यक्ती गेला आणि त्याला त्याच्या इष्टिकी सोबत 10 संस्कार केला, घरामध्ये ठेवलं, सगळी चिल्लर नाणे पैसे इत्यादी सगळं ठेवलं, चंदनाच्या लाकडाच्या ऐवजी पैशांची चिता रचली आणि जाळलं घरानिशी. 6 महिने जळत राहिले महाराज. नंतर त्यांचा पुढचा विधी केला. असं कधी ऐकण्यात आले? हा निज धर्म आहे. तुम्ही किती श्रीमंत झालात तरी शेवटची अंघोळ तिथंच आहे. बाहेर सोन्याचा का बाथरूम करणार, अंघोळ शेवटी बाहेरच आहे. सोन्याचा हिऱ्याचा पलंग का करणार, शेवटची शाश्वत निद्रा तिथंच आहे. ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये येते बरं. आता माझ्यापेक्षा सगळे इथे जास्त मोठे, सगळ्यांनी अनेकांना पोहोचून आलेले. तिथं जेव्हा आपण जातो तेव्हा एक फोन येतो महाराज, फोन येतो. मनुष्य कुठल्या तरी कामात असतो, पैसे मोजत असतो, काही ना काहीतरी काम करत असतो. सडनली फोन, कळालं का आपली ते व्यक्ती गेली. ते चालू काम मनुष्य सोडतो, तिथं जातो. पांढरे कपडे इत्यादी जे काय असतील ते घालून तिथून श्रीराम जय राम, श्रीराम जय राम, जय राम श्रीराम इत्यादी म्हणत त्याला रुद्रभूमीमध्ये आणतात. रुद्रभूमीवर झोपवतात. विधी होते, ब्राह्मण विधी सांगतो, मुखाग्नी देतात. तेव्हा तिथं चर्चा असते. चांगला होता, वाईट होता, आनंद झाला, दुःख झालं, जे काही चर्चा असेल तेव्हा मनामध्ये एक येऊन जात, स्पर्श करून जात. भगवंत अशी प्रेरणा देतो प्रत्येकाला. वाऱ्याची झळूक जशी स्पर्श करून जाते ना, तसं ते विचार स्पर्श करून जातो. कुठल्याही क्षणी आपण त्याच्या बाजूला आहे. मरे एक त्याचा तुझा शोक आहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. जय जय रघुवीर. कशात आले हे मनाचे श्लोक. श्लोकच माहित नाही, तुम्हालाच माहित नाही महाराज श्लोकाची काय कथा. तुम्ही तर आतमधला श्लोक सांगितला महाराज, फार फार आतमधला श्लोक सांगितला तुम्ही, सुरुवातीचाही नाही. आम्हाला मना संजना भक्ती म्हणते, आम्हाला हे मन कोणाचं, पंच कोणाचं, संचन पण हेच कळत नाही.
ही हालत आहे हो. अशी हालत होऊ नये, नाही तर गती काहीच गती नाही होणार. चिंतने चिंतने तदरूपता, चिंतन करा, गुरु अधीन राहा, गुरूंच्या तत्वानुसार चाला. संप्रदायाला मातीमोल करू नका. संप्रदायाला जर का मातीमोल केलं तर या लोकात सुद्धा त्या लोकात पण जागा मिळत नाही. संप्रदाय म्हणजे काय? आपल्या गुरूंनी आखून दिलेला मोक्ष गतीचा मार्ग हा संप्रदाय. आपल्या गुरूंनी आखून दिलेले शिष्य, संप्रदायासाठी आखून दिलेला शिष्यांनी असा आचरण करावं, आखून दिलेला नियमबद्ध मार्ग, त्याला संप्रदाय म्हणून सोप्या भाषेत सांगितले. पण त्याच्यामुळे स्वतःच्या गुरूंच्या आज्ञेनुसार, संप्रदायानुसार, आपापल्या गुरूंच्या तत्वानुसार आपण राहावं. भगवंताची सेवा गुरूंच्या हृदयस्थ राहून करावी. मग श्रीकृष्ण परमात्मा असो नाही भगवंत असो, तुमची हालत जरी मुचकुंदांसारखी असली, तासन तास झोपत असला तरी भगवंत, तुमचं प्रारब्ध चांगलं असेल, कर्म चांगलं असेल तर भगवंत धर्माचरण घडवून आणतातच. त्याच्यामुळं आपण देखील आदर्श कोणाला मानावं, कोणाला नाही हे ठरवावं. कोणालाही आदर्श मानून बसू नये, नाही तर दुर्दशा होते. ती दुर्दशा होऊ नये याच्यासाठी आदर्श चांगला पाहिजे. दुसरी गोष्ट, नुसता आदर्श चांगला नको, व्यवहार चांगला पाहिजे. तिसरी गोष्ट, भगवंताकडे काय मागावं काय नाही हे कळलं पाहिजे. त्याच्यामुळे आपण देखील सगळेजण भगवंताच्या चरणी हीच प्रार्थना करूया. हिंदुत्वासाठी जनन, हिंदुत्वासाठी मरण, जीवन हिंदुत्वासाठी मजदे हे जन्मो जन्मी. श्रीरामासह आचारा, वाणीने श्री कृष्ण कथा, देवी चिंतन सतत मनी, मजदे हे जन्मो जन्मी. कावेरीचे स्नान घडो, दर्शन मज सिंधूंचे हो, वसती गोदेच्या काठी, मजदे हे जन्मो जन्मी. एवढीच प्रार्थना करायची आहे. वैदिक नृप साम्राज्य जगी या प्रतिष्ठापित व्हायलाच पाहिजे. परत सनातन वैदिक हिंदू धर्माचंच सत्ता या समग्र अखंड हिंदुस्थानामध्ये फडकली पाहिजे. लवकरात लवकर. आता ऑपरेशन सिंदूर झालं तेव्हा खूप जणांनी, खूप वैदिकांनी ही आशा व्यक्त केली की लवकरच सिंधूचं दर्शन व्हावं, पण भगवंताची तशी इच्छा नव्हती. म्हणून आपण काही संकल्प सोडायचा नाहीये. भगवंताचा आपण सत्य संकल्प ठेवायचा आहे. सिंधू नदी आपल्यात देखील लवकरात लवकर येईल. आपण नाही तरी जर आपली पुढची पिढी तरी सिंधू नदीमध्ये स्नान करेल आणि धर्माचरण करेल ही आशा व्यक्त करू. एवढीच प्रार्थना करायची. ज्यांच्या वंशी कुल धर्म राम सेवा, ज्यांच्या वंशी कुल धर्म राम सेवा, त्यांच्या वंशी मज जन्म देगा देवा. ज्यांची वाणी रंगली रामवाणी, त्यांचा माझा संवाद घडो स्वामी, त्यांचा माझा संवाद घडो स्वामी. झालेली सेवा अस्मद गुरु अंतर्गत भारतीय मुख्य प्राणांतर्गत सीतापती श्रीमन मूळ रामचंद्र भगवंताच्या चरणी समर्पित करतो. वाणीला पूर्ण विराम देतो. गोपाल